jungle. अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान 2026 अंतर्गत मिरजेत भव्य रॅली, 52 शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण. सांगली पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान 2026 अंतर्गत विद्यार्थी व समाजामध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला मिरज विभागातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानांतर्गत आयोजित घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेत मिरज उपविभागातील 52 शाळांमधील सुमारे 1200 ते 1300 विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाविरोधातील प्रभावी संदेश पोस्टर व घोषवाक्याच्या माध्यमातून मांडले. कार्यक्रमाची सुरुवात नशामुक्ती जनजागृती रॅलीने करण्यात आली. ही रॅली मिरज शहर रॅलीत पोलीस ठाणे ते बालगंधर्व नाट्यगृह मिरज या मार्गावर काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी विविध घोषणाद्वारे समाजाला अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश दिला. यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतिनिधी गिल्डा यांची मुख्य उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या सर्व 52 शाळा तसेच विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करत नशामुक्त समाज निर्मितीसाठी अशा जनजागृती उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे, वाहतूक शाखा मिरज तसेच निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप शिंदे, MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी दादासो घाडगे, मिरज शहर वाहतूक शाखेचे रणजित तिप्पे उपस्थित होते. एक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे मिरज शहरामध्ये, मिरज उपविभागामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 54 शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि पोस्टर्स बनवले, ज्याच्यातली चांगली पोस्टर्स निवडून त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे. उपक्रम हाच होता की बालगोपाळांमध्ये जे देशाचं भवितव्य आहे त्यांच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधी एक मत तयार व्हावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावा आणि हाच एक उद्देश होता. कारण अंमली पदार्थ हे मला असं वाटतं की येणारं सर्वात मोठं मानवी समुदायासमोरचं चॅलेंज आहे. कारण हल्ली ड्रग्ज बनवणं, विकणं, डार्क वेट असेल, नेट असेल, या गोष्टींमुळे सोपं झालं आहे आणि त्याच्याशी जर फाईट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये सहभाग करायला लागेल. या उद्देशानेच हा उपक्रम, एक चांगला उपक्रम मिरज विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या निमित्ताने आव्हान करतो की सगळ्यांनी नो ड्रग्ज, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जपासून, सेवनापासून अलिप्त राहावं, या संदेशासहित हा एक घेऊन आलेला अभियान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.